आज मी लेहच्या मार्केटमध्ये इथं आलेलो आहे। हे आहे लेह मार्केट। हे मार्केट बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल। इथले सुप्रसिद्ध राजे सिंगे बेनेगल यांनी या मार्केट स्थापना केलेली आहे। खरं तर मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचं रुंद मार्केट आहे जिथं वाहनांना प्रवेश नाही। या ठिकाणी मी थांबल्यानं तुमच्या लक्षात येईल की हे मार्केट किती मोठं आहे। लेह जरी लडाख राज्य जरी छोटं असलं तरी ह्या बाजूला मोठमोठी दुकानं तुम्हाला दिसतात, सर्व प्रकारची दुकानं दिसतात आणि याही बाजूला तुम्हाला दुकानं दिसतात आणि मध्यभागी दोन पॅचवर्क केलेले आहेत। या ठिकाणी येण्या जाण्यासाठी हा एक मोठा रस्ता आहे आणि दगडी फरशी या ठिकाणी बसवलेली आहे आणि ड्रेनेज व्यवस्था पण खूप जुनी आहे। खरं तर हे मार्केट 100 वर्षापूर्वी या ठिकाणी राजे आणि त्यांच्या घराण्यातले लोक गोल्फ खेळायचे आणि ह्या गोल्फचं रूपांतर नंतर यांनी मार्केटमध्ये केलेलं आहे। या ठिकाणी पश्मिनो मेंढ्या, ज्या प्रसिद्ध मेंढ्या आहेत, ज्या मेंढ्याचं लोकर हे खूप मूल्यवान असतं, त्यांचे काही हस्तकला वस्तू या ठिकाणी दिसतात। यामध्ये हॉटेलची संख्या कमी आहे आणि जे आहे ते चांगले रेस्टॉरंट्स वरच्या मजल्यावर ठेवलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक। की दोन्हींच्या मार्केटच्या मध्यभागी अशा जुने पुराणे सुंदर खांबांची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि यामध्ये थोडंसं रेट वाईज बघितलं तर हे थोडे खूप महागडे आहेत, मात्र क्वालिटी पण तेवढेच चांगल्या प्रकारचे आहे। इथे सर्वाधिक मला जाणवलं ते म्हणजे परदेशी ग्राहक, खास करून बौद्ध धर्म मानणारे ग्राहकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे। इथे तिबेटियन रेफ्युजी मार्केट म्हणजे तिबेटियन लोकांचे रेफ्युजी जे आहेत त्यांचं मार्केटसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आपण काही वस्तूंची आपण त्या ठिकाणी पाहणी करूया। हे तिबेटियन लोकांच्याकडून बनवलेली ही काही अलंकार या ठिकाणी आपण पाहतोय। खूप छान मार्केट आहे, स्वच्छता तरी खूप चांगली आहे या ठिकाणी। लेहमधलं हे मार्केट आहे, एकमेव मार्केट आहे जिथं अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। लोकांची लगबग आहे आणि स्वच्छता तरी खूप छान आहे इथे। तिबेटियन रेफ्युजी मार्केट हे या मार्केटचं नाव आहे। आपण या ठिकाणी मस्त वस्तू पाहू शकता, खूप सुंदर वस्तू आहेत। बौद्ध धर्माशी संबंधित विविध वस्तूंचा या ठिकाणी संग्रह जास्त मला जाणवला। मी आहे तिबेटियन रेफ्युजी मार्केटमध्ये आहे। ह्या मार्केटची भव्यता आपण पाहू शकता। मधला रस्ता किती रुंद आहे आणि पुन्हा लोकांना ये जा करण्यासाठी दुकानासमोर पुन्हा मोठी गॅलरी आहे। इथं कुठल्या प्रकारचं मोठे डिजिटल किंवा अतिक्रमण या ठिकाणी मला जाणवलं नाही। नाहीतर आपली माणसं जसं अतिक्रमण करून बाहेर वस्तू मांडतात तसं कुठेही या ठिकाणी दिसत नाही। सेल्फ डिसिप्लिन मला ह्याच्यातलं आवडलं। ज्यांना काही मार्केट करायचं नसतात ती मंडळी तर निवांत बसून आपल्या पत्नीला किंवा आपल्या घरच्या लोकांना मार्केटिंगमध्ये पाठवतात, या ठिकाणी निवांत राहतात ते। अशा प्रकारे बैठक व्यवस्था पण मला खूप आवडली। ह्या वरच्या मजल्यावर बघा तुम्ही नास कॅफे दिसते तुम्हाला। नास कॅफे म्हणजे इथं हॉटेल असूनसुद्धा ते डिसिप्लिन आणि खूप चांगल्या प्रकारचे हॉटेल्स आहेत। म्हणजे जे ग्राहक या ठिकाणी येतात किंवा पर्यटक येतात त्यांना चहापानसाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। परदेशी ग्राहक तुमच्यासमोर दिसतात इथे। ह्या मार्केटच्या सुधारणामध्ये लझीज बिर्याणी, त्यानंतर क्रिमिस, लेह वेंदा कॅफे अशा प्रकारचे अनेक हॉटेल्स खूप छान दिसतात। तसं बघितलं तुम्हाला वाटणार की हे जुनं मार्केट नसेल, पण जुन्या इमारती काढून या ठिकाणी नवीन इमारतींची निर्मिती केलेली आहे आणि लेह मार्केट एक अतिशय म्हणजे प्रसन्न असं वातावरणामध्ये आपण खिशाचा विचार करणार नाही अशी शक्यता या ठिकाणी जाणवते। या मार्केटनंतर पुन्हा तुमच्या उजव्या बाजूला परत एक दुसरं मार्केटच सेम मार्केट तयार आहे। अशीच संरचना या ठिकाणी तुम्हाला जाणवते। म्हणजे येण्या जाण्यासाठी रस्ता, पादचारी मार्ग दुकानासमोर आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही। माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी जामिया मशीद, लेह लडाख ह्याचं एक मोठं जामिया मशीद तुम्हाला दिसतं। किती मोठी इमारत या ठिकाणी आहे। म्हणजे याही ठिकाणी इस्लाम धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे। म्हणजे बौद्ध धर्माचा जरी प्रसार झाला तरी इस्लाम धर्मसुद्धा या ठिकाणी त्याच सन्मानाने येथून वागवलं जातं।